डायबेटीस मला आहे, तर ह्याची लक्षणं कुठली? ओके. तर पहिल्यांदा आपल्याला आपण हे बघूया म्हणजे की किती वजन असायला पाहिजे असा जर विचार केला आपण आणि किती पोट असायला पाहिजे. तर वजन आपण म्हटलं तर एक साधा फॉर्म्युला आहे की बा सेंटीमीटरमधली जेवढी उंची आहे त्याच्यातून 100 वजा करायचे. जेवढं येतं ते किलोग्रॅममधलं वजन. आता समजा एखादीची उंची 170 सेंटीमीटर आहे तर 100 वजा केले तर 70 उरतात. हे 70 किलो हे त्याचं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. त्यातून 10% वजा करा म्हणजे ते 63 येईल. तर 63 ते 70 ही त्याची रेंज आहे हेल्दी हा वजन. फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला आहे. तर 63 ते 70 त्याचं वजन असायला पाहिजे. हे झालं वजनाचं. आता पोटाचं काय आहे तर वेस्ट हिप हा जो रेशो असतो म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स घ्यायचा आणि हिप सर्कम्फरन्स त्याला डिवाईड करायचा. आता हा पुरुषांमध्ये 1 पर्यंत असला तरी ठीक आहे. महिलांमध्ये 0.85 पर्यंत चालतो. 1 पेक्षा जास्त गेला तर पुरुषांमध्ये त्याला लठ्ठ म्हणायचं म्हणजे पोट वाढलेलं आहे. तर हे 2 प्रकारे तुम्ही विचार करू शकता की आपण सुदृढ आहोत का आपण स्थूल आहोत. कारण काय लोक मानायला तयार नसतात आणि मानायला तयार नसतात आणि कसं होतं की त्यांच्या आसपासचे लोक सगळे असेच असतात की 40-50मध्ये थोडं पोट असायलाच पाहिजे. खात्यापित्या घरचे जे लोक आपण म्हणतो त्याच्यामुळे काय होतं की ते मानायला तयार नसतात. म्हणून आपण म्हणतो दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. हे 2 फॉर्म्युले सोपे आहेत ते बघा त्यानुसार तुम्हाला कळेल. आणि डायबिटीसचं कसं आहे की तुम्ही HbA1c फास्टिंग इन्शुलिन 2 तपासण्या करा फार महत्त्वाच्या आहेत. लोक घाबरतात कारण भारतीय मनोवृत्ती डायग्नोस व्हायला घाबरण्याची. आपण आजाराला घाबरणारे लोक नाहीत. आणि मग काय होतं की बा नाही काय ते निघालं तर काय घ्या. पण काही निघालं त्याला घाबरण्यापेक्षा निघालं तर त्याला काहीतरी सोल्युशन आपल्याकडे आहे ना. म्हणजे अर्ली डायग्नोसिस हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तर असं म्हणतो की 20 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सगळ्या लोकांनी वर्षातून एकदा HbA1c फास्टिंग इन्शुलिन करायला पाहिजे. आणि त्यात तुम्हाला कळेल की तुम्ही डायबिटिक, प्री डायबिटिक, नॉन डायबिटिक का आहात आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे हे करू शकता. म्हणजे अचानक तुम्हाला केव्हा तरी 35व्या वर्षी कळलं की HbA1c आपलं 14 आणि 15 झालेलं आहे. त्यावेळेला पॅनिक होण्यापेक्षा आधीच माहीत असलेलं बरं ना की प्री डायबिटिक आहे तर आत्तापासून गोड नको खायला, कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे किंवा व्यायाम करायला पाहिजे हे कळेल तुम्हाला. आणि बऱ्याचदा असे विचारतात पेशंट्स की माझी शुगर तेवढी वाढलेली आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने शुगर म्हणजे एनर्जी, मग तरी मला थकवा येतो. मग हे त्यांना थकवा येणं हे पण एक लक्षण आहे नाही का? कारण कसं होतं आता तुम्ही जे प्रश्न विचारला होता की लक्षणं काय असतात तर अनफॉर्च्युनेटली असं आहे की डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे दोन्ही सायलेंट किलर्स आहेत. याच्यामध्ये पुष्कळ लोकांना कुठलीही लक्षणं दिसत नाही. म्हणजे पुस्तकात जे आम्ही शिकलो की बा जास्त तहान लागणे, जास्त वेळा लघवीला जायला लागणे, जास्त भूक लागणे आणि एवढं करून वजन कमी होणे. म्हणजे जास्त खाल्लं तर खरं वजन वाढायला पाहिजे पण हे सगळं खाऊनसुद्धा वजन कमी होणे ही डायबिटीसची वजन लक्षणं. कमी होतं तेव्हा? कारण तुम्ही जास्त खाता पण ती ग्लुकोज तुमच्या पेशीत जातच नाही, ती लघवी वाटे बाहेर पडते. थकवा येण्याचं पण कारण तेच आहे की तुमची ग्लुकोज तुमच्या पेशींना मिळाली नाही तर तुम्हाला थकवाच येणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणून ही लक्षणं असतात. पण दुर्दैवाने 50% लोकांमध्ये नसतात आणि त्यामुळे काय होतं की कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर डायबिटीस डायग्नोस होतं काही लोकांमध्ये की किडनी फेल्युअर झाली तर किंवा रेटानोपॅथी झाली, दिसायला कमी लागलं अशा पद्धतीने किंवा लिव्हर डॅमेज झालं किंवा एखाद्याला सायलेंट हार्ट अटॅक येतो कार्डियक आणि त्याला पेन नसते, पेन नाही होत, मग त्याला अशा प्रकारे कळतं किंवा डायबिटिक गँग्रीन झाला, जखम झाली आणि हे झालं अशा प्रकारे होतं. म्हणून ॲक्सिडेंटल डायग्नोसिस 50% जवळपास 50% लोकांनाच माहिती असतं. ॲक्सिडेंटल 50% डायग्नोसिस. दात काढायला गेले डेंटिस्ट म्हणाले शुगर बघा, शुगर 350 असं प्रमाण 50% लोकांचं जवळपास. पण हे शहरी भागात जास्त आहे का? म्हणजे डायबिटीसचं प्रमाण? हो. डायबिटीसचं प्रमाण तसं फार फरक नाही आहे ग्रामीण आणि शहरी. लोक म्हणतात बा ग्रामीण पूर्वी तर काहीच नव्हतं, काही नव्हतं. पण ग्रामीण भागात आता काय झालं आहे की कशामुळे की ते काही पिझ्झा बर्गर खात नाहीत. पण आपला जो विकास आहे तो काय विकास आपल्याला दाखवतो की तो प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक तुम्हाला सापडेल. प्यायला चांगलं पाणी मिळेल याची गॅरंटी नाही पण तुम्हाला कोल्ड्रिंक सापडेल. आणि गावागावात गुटखा पोचलेला आहे. लोक वडाच्या कुठल्या पारावर बसून चहामागे चहा पितात, लोक गप्पा मारत आणि गुटखे खातात, तंबाखू खातात. त्यामुळे इन्शुलिन निर्माण होण्याची जी कारणं आहेत वारंवार तीही सगळी कारणं आहेत. आणि व्यायामाचा अभाव तिथेही निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातसुद्धा पूर्वीसारखं कष्ट करण्याची गरज राहिलेली नाही आता जशी पूर्वी होती. त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा मोठा फरक नाही आहे डायबिटीसच्या प्रमाणामध्ये, दोन्हीकडे तसंच आहे. तर आता हल्ली आणखीन एक नवीन फॅक्टर ॲड झाला आहे, तो म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड ताणतणाव आणि स्ट्रेस आहे आणि ते
आता तुम्ही स्ट्रेस कमी करा असं सांगून काय स्ट्रेस कमी होत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा हे सगळे वाढतायत नाही का रोग. अगदी बरोबर आहे. कारण स्ट्रेसमुळे कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रेट होतात, स्टिरॉइड शुगर वाढवतात, हे सगळं नोन आहे. आता अडचण एवढीच आहे की मग हे कमी कसं करायचं. म्हणजे मी या माझ्या कॅम्पेनमध्ये खूप असा विचार करतो की बाबा काय करता येईल, काय करता येईल याच्यासाठी. कारण स्ट्रेस इज अ फॅक्टर. म्हणजे मी व्याख्यानं सांगत असतो की स्ट्रेस हा कसा परमेश्वरासारखा आहे की आहे पण दिसत नाही. म्हणजे त्याला तुम्ही असं मेजर नाही करू शकत ना की कोणाला किती स्ट्रेस येते. आणि तुम्ही सांगितलं किंवा मेडिटेशन केल्याने स्ट्रेस कमी होतो, बरोबर आहे. पण मेडिटेशन किती लोकांना करता येतं. म्हणजे डोळे मिटून बसायला मी सांगितलं 4 लोकांना की 15 मिनटं डोळे मिटून बसा आणि ध्यान करा. आता त्या 4पैकी 3 लोक डोळे मिटून आपल्या ऑफिसमध्ये काय चाललेलं आहे तो विचार करतायत. एक माणूस मात्र खरोखर करतो आहे, त्याला फायदा होईल त्याचा. म्हणून काय होतं कॅम्पेनमध्ये काहीतरी असं टँजिबल मोजता येण्यासारखं ऑब्जेक्टिव्ह आम्हाला लागतं. तरी मी 2-3 सायकॅट्रिस्टना असं म्हटलेलं आहे, रिक्वेस्ट केली की मला असं काहीतरी कॅप्सूल बनवून द्या 15 मिनटाचं की हा एक्झरसाईज तुम्ही जर केला तर स्ट्रेस कमी होईल. आणि स्ट्रेस कमी केला तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. स्ट्रेस कमी करण्याचे मार्ग तुम्हाला माहिती असतील, वेल अँड गुड. पण जरी माहीत नसतील आणि तुम्ही दीक्षित लाईफस्टाईल केली तरी देखील तुम्हाला फायदाच होणार. हां, 100% नाही होणार, 80% होईल. पण निदान हे करण्यासारखं आहे आणि ऑब्जेक्टिव्हली दुसऱ्याला दाखवण्यासारखं मी केलं बुवा, हे करू शकतो. म्हणजे आपल्याला ते एक 15 मिनटं काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी मेडिटेशन किंवा काय एनी हॉबी म्हणा किंवा पुस्तक काही पण ज्याच्यात आपण रंगून जातो. खेळ म्हणा एखादा किंवा एखादी कला म्हणा किंवा अगदी काही लोक वर्कहोलिक असतात, ते कामातसुद्धा त्यांचं ध्यान असतं. पण कामातनंच स्ट्रेस होतो नाही का बऱ्याचदा. हां, आता कसं आहे की स्ट्रेस ही फार गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रेस हा 2 प्रकारचा असतो, युस्ट्रेस आणि त्याच्यानंतर डिस्ट्रेस. आता युस्ट्रेस म्हणजे काय की चांगला स्ट्रेस. म्हणजे मला तुमच्या स्टुडिओमध्ये आता इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे, ह्याचा मला स्ट्रेस असतो. स्ट्रेस काय की माझं परफॉर्मन्स आहे, हा कसा होईल परफॉर्मन्स, हा स्ट्रेस असतोच. तुम्ही जरी 1000 वेळा लेक्चर दिलं असलं तरी 1001 वेळ लेक्चर हे नवीनच असतं. त्यांना ऑडियन्स वेगळा असतो प्रत्येकाला. पण त्या स्ट्रेसमुळे काय होतं की मी तयारी करतो, आय प्रिपेअर माय सेल्फ. दॅट इज अ गुड स्ट्रेस ना. परीक्षेत विद्यार्थी त्याला परीक्षा आहे म्हणून स्ट्रेस येतो, पण तो यू स्ट्रेस, तो अभ्यास करतो आणि मार्क मिळवतो. डिस्ट्रेस म्हणजे काय की आता तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे हातपाय गळाले आणि मी म्हणतो की आता घेऊ नका इंटरव्ह्यू, मी 8 दिवसांनी येतो. हा डिस्ट्रेस आहे. आणि डिस्ट्रेस येण्याचं कारण काय की आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती जर करावी लागली आपल्याला तर स्ट्रेस येतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट किती तास केली तरी त्यांनी स्ट्रेस येत नाही. मला तुम्ही सांगितलं उद्या किंवा दिवसभरामध्ये 10 लेक्चर द्या, मला स्ट्रेस येणार नाही. पण मला तुम्ही असं काहीतरी करायला सांगितलं की जे मला आवडत नाही, ते तासभर केलं तरी मला स्ट्रेस येईल. म्हणून काही लोकांच्यासाठी त्यांचं काम हा सुद्धा स्ट्रेस रिलीज होण्याचा एक मार्ग असू शकतो. आणि मग तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही असाल, अगदी साधी गोष्ट आहे, अगदी म्हणजे कोणी धार्मिक असावं नसावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यांच्यासाठी आयुष्य सोपं होऊन जातं एका प्रकारे. की काहीतरी सप्ताह चालू आहे समजा, तिथे हरिपाठ म्हटलं त्यांनी सगळ्यांबरोबर, त्यांचा स्ट्रेस रिलीज होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.